विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2 तासापासून आदिवासी कवितेचे स्वरूप अर्थात आदिवासी कवितेचे अंतरंग थोडक्यात समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मागील तासामध्ये आपण आदिवासी जे काही महत्त्वपूर्ण कवी आहे त्या महत्त्वपूर्ण कवितेचे काही आपण विवेचन बघितलेले आहे. आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मॅडम एवढं विस्तृत विवेचन तुम्ही आदिवासी कवितेबद्दलचं केलेलं आहे, तर ते म्हणजे तेवढं विस्तृत विवेचन म्हणजे आम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे का? प्रश्नपत्रिकेमध्ये कवितेवर तेवढा विस्तृत प्रश्न विचारला जाईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामागचा उद्देश असा होता की आदिवासी कविता तुम्हाला समजून याव्या. थोडक्यात आदिवासी कवितेचं स्वरूप काय आहे हे तुमच्या लक्षात यावं. म्हणजे जसं आदिवासी साहित्य संकल्पना आणि स्वरूप हा जो काही तुम्हाला भाग आहे, तर आदिवासी साहित्याचं एकंदरीत स्वरूप काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं, हा माझा उद्देश होता. केवळ तो किती मार्कासाठी प्रश्न विचारतात हा भाग म्हणजे त्यामागे महत्त्वाचा नव्हता, तर तुम्हाला आदिवासी साहित्य म्हणजे एकूणच काय आहे, त्याचे वाङ्मय प्रकार कसे आहे, ते कसे फुललेले आहे, त्याच्यातल्या जीवन जाणीवा कशा आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचल्या जावं, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. तर या तासिकेला आपलं आदिवासी जे कवितेचं म्हणजे मागील तासामध्ये आपण थोडे आदिवासी कवितेची काही वैशिष्ट्य बघितलेली आहे. आदिवासी कवितेचे थोडेफार निष्कर्ष आपण मागच्या तासिकेला समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीने दलित साहित्यामध्ये वेदना, विद्रोह आणि नकार ठासून भरलेला आहे, त्याच स्वरूपामध्ये मला आदिवासी कवितेमध्ये सुद्धा वेदना, विद्रोह, नकार ठासून भरलेला दिसून येणार आहे. आपण असं पाहतो की आजवरील आदिवासी समाजाने जे भोगलेली दुःख आहेत, आजवरील आदिवासी समाजाचा जो भोगवटा आहे, मग त्यांच्या कुपोषणाचे प्रश्न असेल, त्यांना विस्थापित करण्याचे प्रश्न असेल, त्यांचे जंगल, जल, जमीन त्यांच्यापासून हिसकावून घेण्याचे प्रयत्न असेल, त्यांच्यावर कुपोषण आहे, त्यांच्या स्त्रियांचं लैंगिक शोषण आहे, हे जे काही प्रश्न असेल त्या म्हणजे वेदनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सगळ्या प्रश्नाचा आलेख तर मांडलेलाच आहे. आपल्या आदिवासी समाजाच्या व्यथा वेदना अत्यंत प्रामाणिकपणे तर त्यांनी चितारलेल्या आहेच, परंतु केवळ ते वेदना चितारण्यापुरतंच आपलं लक्ष केंद्रित न करता त्या वेदनेतून म्हणजे त्या वेदना काही अशा निसर्गनिर्मित वेदना नाही आहे. त्या वेदना इथल्या मानव समाजाने त्यांच्या वाट्याला मांडून ठेवलेल्या या वेदना आहेत. तर त्या वेदनातून आम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल, तर आमच्या वाट्याला ज्यांनी हे दुःख आमच्या वाट्याला मांडून ठेवलं किंवा आमच्या भाळी दुःख पेरलं, या व्यवस्थेला आम्ही नकार दिल्याशिवाय राहणार नाही. या व्यवस्थेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रचंड विद्रोह, प्रचंड नकार त्यांच्या कवितेच्या पानापानावर ठासून भरलेला आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे कुठेतरी म्हणजे भुजंग मेश्रामांची कविता पहा, प्रभू राजगडकरांची कविता पहा, माधव सरकुंडेची कविता पहा, ठासून बारुदासारखी फुटत जाणारी कविता म्हणजे या कवींची कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि दुसरा एक विशेष म्हणजे असा की या कविता केवळ आपल्या दुःखामध्येच आत्ममग्न न होता त्या दुःखातून बाहेर पडतात. आणि विशेष म्हणजे जे समकालीन वास्तव आहे ते समकालीन वास्तव टिपण्याचा प्रयत्न करतात, ते समकालीन वास्तव शब्दांकित करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे त्या कवितेचे फार मोठी वैशिष्ट्य आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अजून एक महत्त्वाचा विशेष मला त्या कवितेमध्ये दिसते, ते म्हणजे ही कविता स्त्री व्यक्तिरेखेला केंद्रवर्ती करणारी कविता. म्हणजे स्त्रियांच्या व्यथावेदना, स्त्रियांना प्राप्त झालेली गुलामी, स्त्रियांना मिळणारं दास्यत्व आणि एकंदरीत स्त्रियांवर हे प्रथा परंपरेच्या दृष्टिकोनातून कसं लादण्यात आलं, पुरुष प्रधान व्यवस्थेने त्यांच्यावर ते कसं लादलं, कधी कधी धर्मव्यवस्थेने धर्मग्रंथाचा आधार घेत त्यांच्यावर ते कसं लादलं, याची
यांची मीमांसा करताना या कविता आपल्याला दिसून येणार आहे. मातृसंस्कृतीचा फार मोठी गौरवशाली परंपरा आदिवासी कवितेला लाभलेली आहे. तर या मातृसंस्कृतीच्या अंगाने सुद्धा स्त्री शक्ती ही किती महत्त्वपूर्ण आहे, तर याचा लेखाजोखा फार सुंदर पद्धतीने त्याने चितारलेला आहे. हे सुद्धा या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. ही वैशिष्ट्ये आपल्याला मराठी कवितेमध्ये दिसत नाही. हे आदिवासी जीवन जाणीवेतून निर्माण झालेली वैशिष्ट्ये आहेत त्या कवितेची, आणि त्याच वैशिष्ट्याने मराठी कवितेचं लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर या ठिकाणी ही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण मागच्या तासिकेला थोडक्यात बघितलेली होती. या तासिकेला मित्रांनो आपण बघणार आहोत ते म्हणजे आदिवासी कवितेचं वेगळेपण कशामध्ये आहे. वेगळेपण म्हणजे वेगळेपणाने आपला अमिट ठसा उमटवणारी आदिवासी कविता मराठी साहित्यामध्ये कुठेतरी वेगळेपणानं उठून दिसते. ते कशामुळे उठून दिसते, काय विशेषत्व काय आहे हे वेगळेपणाचे त्यांच्या, याचं विवेचन आपण या तासाला या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिला जर आदिवासी कवितेचा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर आदिवासी कवितेचा कालखंड हा 3-3.5 दशकाचा कालखंड आहे. 30-35 वर्ष आदिवासी म्हणजे 1982 नंतरचा कालखंड जर आपण लक्षात घेतला तर 30-35 वर्षाचा कालखंड हा आदिवासी कवितेचा कालखंड आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि या 30-35 वर्षामध्ये आदिवासी कवितेने जे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेने किंवा आपल्या विशेषत्वाने, आपल्या वेगळेपणाने मराठी साहित्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर आदिवासी कविता जी वेगळेपणाने उठून दिसणारी आहे ती कशामुळे वेगळेपणाने उठून दिसणारी आहे, तर आदिवासी कवी म्हणजे आदिवासी कवींच्या जीवन जाणीवा, त्यांनी चितारलेला निसर्ग, त्यांची सांस्कृतिक भूमिका आणि म्हणजे त्यांच्या सांस्कृतिकीकरणाच्या कविता आणि एकंदरीतच त्यांच्या बोलीभाषेचे महत्त्व, त्यांच्या बोलीभाषेचे सामर्थ्य हे अतिशय महत्त्वाच्या काही वैशिष्ट्ये आहे ते त्यांच्या कविता वेगळेपणानं उठून दिसणारे आहेत. आपण पाहतो की प्रारंभिक कालामध्ये आदिवासींची जी कविता होती की आपण सुरुवातीला सांगितलं की आदिवासी कवितेला दिशादर्शन करण्याचं किंवा दिशादर्शन देण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आंबेडकरी कवितेने केलेलं आहे. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला थोडीफार आंबेडकरी प्रभावाखाली वावरणारी त्यांची कविता दिसत असली तरीही मात्र म्हणजे लगेच आपल्याला असं दिसते काही वर्षांनीच, अगदी 2-3 वर्षाच्या कालावधीनेच, की केवळ आंबेडकरी प्रभावाखालीच वावरणारी त्यांची कविता नाही, तर आपल्या जीवन जाणीवा स्वतंत्रपणे चितारण्याचा, आपल्या अस्तित्व अस्मितेचा शोध स्वतंत्रपणे घेत आपल्या कवितेच्या माध्यमातून चितारण्याचा यशस्वी प्रयत्न आदिवासी कवींनी केलेला दिसेल. आणि हे त्यांच्या लगेच लक्षात आलं की आपलं जीवन जाणीवा ह्या वेगळ्या आहे. इथल्या दलित जाणीवेपेक्षा आपल्या आदिवासी जीवन जाणीवा ह्या वेगळ्या आहे. आपले अस्तित्व आणि आपल्या अस्मितांचा शोधसुद्धा आपल्याला वेगळ्या अंगाने घ्यावा लागेल आणि म्हणून आदिवासींनी तशा पद्धतीचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर आपण या ठिकाणी असं बघतो की केवळ कोणत्या मराठी साहित्याचं अनुकरण करणे, कोणत्या दलित साहित्याचं अनुकरण करणे, ग्रामीण साहित्याचं अनुकरण करणे, केवळ अनुकरणाचा सोस बाळगणारी आदिवासी कविता नक्कीच नाही आहे. अनुकरणाचाच केवळ तिला सोस बाळगायचा नाही आहे किंवा कवितेचे सौंदर्यशास्त्र या जंजाळात सुद्धा तिला स्वतःला गुरफटून घ्यायचे नाही आहे किंवा स्वांत सुखाय किंवा मनोरंजनासाठी कविता, लोकांना सुख देण्यासाठी कविता हा उद्देशसुद्धा, असे तोकडे उद्देशसुद्धा त्यांच्या कवितेच्या मागे नाही आहे. तर त्यांच्या कवितेने जे काही समाज परिवर्तनाचं आणि मानवमुक्तीचं जे सुंदर स्वप्न पाहिलेलं आहे ते कवितेच्या विचार तत्वाच्या माध्यमातून रुजवताना आपल्याला आदिवासी कवी दिसून येणारे आहे. आणि हे त्यांचं आगळंवेगळं त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असंही आपल्याला त्या दृष्टिकोनातून म्हणता येण्यासारखं आहे. केवळ त्यांची कविता आदिवासीचंच दुःख चितारते का, तर नाही. त्यांची कविता केवळ आदिवासीचंच दुःख चितारत नाही. त्यांची कविता तमाम शोषित इथल्या ज्या स्त्रिया आहेत, तमाम शोषित इथले जे काही कामगार आहे किंवा शेतकरी आहे किंवा मग आपण असं पाहतो की भटके विमुक्त आहे,
यांच्या व्यथा वेदनांना सुद्धा चितारणारी आदिवासी कविता आपल्याला दिसून येणारी आहे. आणि जो काही आदिवासी असेल, म्हणजे महाराष्ट्रातला आदिवासी असू द्या किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरचे आदिवासी असू द्या, जीवन जाणीवा त्यांच्या थोड्या बहुत फरकाने ह्या मिळत्या जुळत्या जीवन जाणीवा आहे. त्यांची संस्कृती ही किती घट्ट आहे, किती एकात्म पद्धतीने विणलेली त्यांची संस्कृती आहे, हा भागसुद्धा आपल्या लक्षात येणारा भाग आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम त्यांच्या ज्या निसर्ग जाणीवा आहे त्या किती महत्त्वपूर्ण निसर्ग जाणीवा त्यांनी चितारलेल्या आहे. आता ह्या निसर्ग जाणीवा बघत असताना मराठी कविता प्रांतामध्ये निसर्ग कविता काही आपण कमी पाहिलेली नाही, भरपूर निसर्ग कविता पाहिलेली आहे आपण. अगदी बालकवीच्या निसर्ग कविता आपल्याला तोंडपाठ आहे, परंतु या निसर्ग कविता ह्या प्रस्थापित मराठी कवितेमध्ये चितारलेल्या निसर्ग कवितेपेक्षा निश्चितच वेगळ्या. ह्या त्यांच्या निसर्ग कवितेला वास्तववादाचं फार मोठी पार्श्वभूमी प्राप्त झालेली आहे. आदिवासी नावसाहित्यिकांनी लिहिलेल्या ज्या कविता आहे तर त्यांनी निसर्गाकडे भोळ्या भाबड्या दृष्टिकोनातून बघितलेलं नाही आहे. जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे या दृष्टिकोनातून त्यांच्या कविता आलेल्या नाही आहे. तर निसर्गामध्ये जंगलाच्या सान्निध्यामध्ये रानावनामध्ये राहणाऱ्या आदिवासींना काय काय सहन करावं लागते हे तर त्यांनी चितारलेलंच आहे. त्यांचे जे काही मूळ म्हणजे त्यांचं जे काही जंगलाची वस्ती आहे त्यांना तिथून विस्थापित करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीनं होत आहे हेही त्यांनी यशस्वीपणे चितारलेलं आहे. तद्वतच आपण असं पाहतो की निसर्गनिष्ठा त्यांच्या किती प्रचंड कमालीच्या निसर्गनिष्ठा त्यांच्यामध्ये रुजलेल्या, म्हणजे आदिवासी कवींमध्ये रुजलेली आहे की निसर्गापासून त्यांना वेगळं करता येईल. निसर्ग त्यांच्या रक्तामध्ये मुरलेला आहे, निसर्गामध्ये ते मुरलेले आहे, निसर्ग त्यांच्यात मुरलेला आहे, अशा पद्धतीचं चित्रण ते येणारं आहे. आणि म्हणून माणसापासून श्वास जसा विभक्त करता येत नाही तसाच आदिवासींपासून त्यांचा निसर्ग विभक्त करता येत नाही. एवढ्या एकजीव भावना, एवढ्या एकसंघ भावना, निसर्गाप्रतीच्या त्यांच्या एवढ्या एकजूट निष्ठा त्यांच्या कवितेतून चित्रित झालेले आहे. आणि हे फार मोठं त्याचं वेगळेपण आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आपण असं पाहतो की आदिवासी कवितेने अत्यंत व्यापक पातळीवर या निसर्ग जाणीवांचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदिवासींनी त्यांच्या जीवन स्तरावर विविधांगी निसर्गसृष्टीच्या प्रतिमाची पूजा केलेली आहे. ते नैसर्गिक आहे त्यांचं. त्यांनी विविध निसर्ग प्रतिमांची पूजा वेगवेगळ्या कवितेमधून केलेली आपल्याला दिसून येणारी आहे. तर ते स्वाभाविक आहे. त्यांच्या समग्र निसर्ग भावविवाहातून साकार झालेली त्यांची कविता मराठी कवितेमध्ये वेगळेपणाने उठून दिसणारी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आता वसंत कणाके नावाचे कवी आहे, ते आपल्या कवितेमध्ये एका असं म्हणतात की देव आमचा निसर्ग पेरसा पेन, देव आमचा निसर्ग पेरसा पेन, भीमाल पेन, आमचा पेन झाडावर, झाडच मंदिर मस्जिद आणि गुरुद्वार, झाडच मंदिर मस्जिद आणि गुरुद्वार, झाडं कितीही तोडले तरी आमचा देव कोपत नाही माणसावर, झाडं कितीही तोडले तरी आमचा देव कोपत नाही माणसावर. जे काही धार्मिक दंगली उसळलेल्या आपल्याला दिसतात, मंदिर पाडलं धार्मिक दंगल उसळली, मस्जिद पाडली धार्मिक दंगल उसळली, असं काही आमच्या आदिवासीचं नाही आहे बाबा. आमचा देव कुठं राहतो? आमचा देव मंदिरात राहत नाही. आमचा देव उघड्या माळरानावर आमच्यासारखा राहतो. आमच्यासारखाच आमचा देव आहे विस्थापित झालेला. उघड्या माळरानावर राहतो, तो झाडावर राहतो. आणि आमचा जो भीमाल पेन आहे, आमचा जो पेरसा पेन आहे, तो झाडावर राहणार आहे. आणि तुम्ही झाडांची कत्तल जरी केली ना तरी तो देव काही तुमच्यावर चालून येत नाही किंवा तो देव काही तुमच्यावर कोपत नाही, तुम्हाला दुःख देत नाही तो देव. कारण तो देव हा निसर्ग तत्वाचं, समता तत्वाचं काय करणारा आहे तर पुरस्कार करणारा आहे. असं अत्यंत सुंदर आशय त्यांनी वेगळ्या निसर्ग जाणीवेच्या माध्यमातून दिलेला आपल्याला दिसून येणारा आहे. त्यानंतरचं आपण असं बघतो की म्हणजे अशा भावना निसर्ग शक्तीचा वापर भुजंग मेश्रामाने सुद्धा अत्यंत व्यापक पातळीवर आपल्या कवितेतून केलेला दिसून येणारा आहे. तो केवळ त्यांच्या निसर्ग वर्णनाचा भाग न राहता
सांस्कृतिक अस्तित्व व अस्मितेच्या जाणीवेचा भाग ठरणारा आहे. हा काव्यानुभव मराठी काव्यसृष्टीला नवेपणाने जाणवणारा व अंतर्मुख करणारा आहे असं म्हणालं तर काहीही हरकत नाही. म्हणजे आपण असं पाहतो की ज्या निसर्ग प्रतिमा वापरलेल्या आहेत आदिवासी कवी कवयित्रींनी, त्याचं सुंदर चित्रण त्यांनी केलेलं आहे आपल्या कवितेच्या माध्यमातून. जर तुम्ही उषा किरण आत्रामची शृंगार नावाची कविता पाहिली तर त्याच्यामध्ये ती असं म्हणते की तिनं माळला होता गजरा अन गोंदत होती उघड्या अंगावर. तिनं माळला होता गजरा आणि गोंदत होती उघड्या अंगावर. भुजेवर मोर, माथ्यावर चंद्रकोर, पायावर बेलपानं, पायऱ्यांची विहीर, पायावर मासोळ्या नाग, सारा निसर्गच रेखाटला होता तिनं अंगावर. तर तिथनं निसर्गाचा साज केलेला आहे. म्हणजे फुलांचा गजरा तर तिने केसामध्ये माळलेला आहेच, परंतु ती आपल्या अंगावर गोंदून घेते. अंगावर गोंदून घेत असताना ती आपल्या भुजेवर मोर काढते, आपल्या माथेवर चंद्रकोर काढते, दंडावर बेलपानं काढते, पायऱ्याची विहीर काढते आणि पायावर मासोळ्या काढते, नाग काढते. म्हणजे या माध्यमातून ती आपल्या इथल्या संस्कृतीचीच ओळख आपल्या गोंधणातून देत आहे. जणू काही तिनं आपल्या संपूर्ण शरीरावर निसर्ग गोंदलेला आहे की काय, अशा पद्धतीचा भास व्हावा. तर हे जे काही म्हणजे आदिवासी संस्कृतीचं जे काही वेगळेपण आहे किंवा आदिवासी संस्कृती ही जी काही कविता चितारते ते निसर्गापासून विभक्त होऊन चितारल्या जात नाही असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर बहारू सोनवणे म्हणा, विनायक तुमराम म्हणा, माधव सरकुंडे म्हणा, उषा किरण आत्राम म्हणा, कुसुम आलाम म्हणा, तुकाराम धांडे म्हणा किंवा कृष्णकुमार चांदेकर म्हणा, डॉक्टर संजय लोहकरे म्हणा, दशरथ मडावी म्हणा, या कवींच्या कवितेमधून अभिव्यक्त होणारा निसर्ग वेगळेपणाने साकारणारा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. एक अतिशय सशक्त एक फार महत्त्वाचे कवी आहेत ते म्हणजे तुकाराम धांडे. तर तुकाराम धांडे आपल्या चंद्र आणि डोंगर या कवितेमध्ये असं म्हणतात, त्यांचा वळीव नावाचा कविता संग्रह आहे आणि ते चंद्र आणि डोंगर या कवितेमध्ये असं म्हणतात की इथली आदिवासी माणसं बघा कशी आहे. तर कशी आहे इथली आदिवासी माणसं? तर ते म्हणतात, आव तिथल्या झाड येलीचं अन जडीबुटीचं सगळं गुण त्यांच्यात उतारलेत. आव तिथल्या झाड येलींचं आणि जडीबुटींचं सगळं गुण त्यांच्यात उतारलेत. ही माणसं जराशी उगाळून जखमेवर लावली ना, ही माणसं जराशी उगाळून जखमेवर लावली ना तर जखमा बऱ्या होऊन जातील. म्हणजे बघा किती सशक्त आशय आहे की या माणसांमध्ये त्या निसर्गवेलीचं त्या जडीबुटीचं सगळं काही उतरलेलं आहे. या आदिवासी माणसांमध्ये काही जखमा झाल्या ना आपल्याला तर ही आदिवासी माणसं धरली जराशी उगळून लावली ना तर त्या जखमा बऱ्या होऊन जातील. तर अशा पद्धतीचा सशक्त भाव निसर्ग जाणीवेच्या माध्यमातून आदिवासींनी आपल्या कवितेतून चितारलेला आहे. त्यांची निसर्गनिष्ठा ही कमालीची महत्त्वपूर्ण त्यांची निसर्गनिष्ठा आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. जर तुम्ही म्हणजे आदिवासी आणि निसर्ग, आदिवासी अधिक निसर्ग ते आदिवासीचं जगणं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. हा निसर्ग आदिवासीच्या रक्तामासामध्ये भिनलेला आहे आणि कुठेतरी या झाडाच्या मुळ्याशी संवाद साधणारा हा आदिवासी आहे. म्हणजे एवढं कुठेतरी रक्तामासाचं नातं या निसर्गाचं आणि आदिवासी माणसाचं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. भुजंग मेश्रामांची फार सुंदर एक कविता आहे. त्या कविते निसर्गनिष्ठा नावाची त्यांची कविताच आहे. त्या निसर्गनिष्ठा नावाच्या कवितेमध्ये भुजंग मेश्राम असं म्हणतात की पोराचं नागबक नाग त्याला उगच धारदार टोकदार कराचा प्रयत्न नग. पोराचं नागबक नाक त्याला उगच धारदार टोकदार कराचा प्रयत्न नग. फाकव त्याचे गाल उठून दिसू दे गालाचा हाड. फाकव त्याचे गाल उठून दिसू दे गालाचा हाड. होट नग दाबू आत, होट
नग दाबुआत, त्याला फुलू दे उंबराच्या फुलावानी, त्याला फुलू दे उंबराच्या फुलावानी, नाक होट बघून म्हणल कोणी जंगली, नाक होट बघून म्हणल कोणी जंगली, तर तू अभिमानानं सांग की निसर्गा एवढा स्वर्ग सुंदर नाही, तर तू अभिमानानं सांग निसर्गा एवढा स्वर्ग सुंदर नाही, नियतीचं नाक कापायला एवढी पुन्हा संधी नाही बाई, नियतीचं नाक कापायला एवढी पुन्हा संधी नाही बाई. तर नियतीचं नाक जर कापायचं असलं तर तू काय केलं पाहिजे? त्या मुलाला, जो मुलगा मासाचा गोळा म्हणून जन्माला येतो, त्याला त्याचे अंगभूत गुणधर्म घेऊन वाढू दे. त्याचं नाक उगीचंच असं धारदार टोकदार करण्याचा प्रयत्न करू नको. त्याला त्याच्या मनाने वाढू दे. त्याच्या गालाचे हाड आतमध्ये दाबण्याचा प्रयत्न करू नको. त्याला फुलू दे उंबराच्या फुलासारखं, त्याचे गाल फुलू दे. त्याचे नाक होट दाबू नको, तर ते उंबराच्या फुलासारखे फुलू दे असं म्हटलेलं आहे. आणि त्याचे नाक ओठ बघून जर कोणी त्याला जंगली म्हणेल तर तू अभिमानानं सांग, अभिमानानं तू सांग की बाबा स्वर्गा इतका म्हणजे निसर्गा इतका सुंदर स्वर्ग नाही आहे, आणि हीच तुला नियतीचं नाक कापायची संधी आहे, एवढी चांगली संधी तुला पुन्हा मिळणार आहे. तर असा अत्यंत सशक्त दृष्टिकोन, अत्यंत सशक्त निसर्ग जाणीवा, त्यांच्या निसर्गनिष्ठा किती कमालीचे आहे हे त्यांच्या त्या कवितेवरून, त्या कवितेच्या चित्रावरून, त्यांच्या वेगळेपणावरून उठून दिसणारं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीनं आपण असं पाहतो की हा जो जे आदिवासी कवी आहे तर ते निसर्गाशी साधर्म्य साधत जीवन जगताना आपल्याला दिसून येणारे आहे. आणि म्हणून जंगल कटाई म्हणजे जी काही जंगलाची कटाई होते तर ती जंगलाची कटाई म्हणजे आमच्या रक्तामासाची कटाई आहे, आमच्या काळजावर आघात करणारी ती कटाई आहे असं त्यांना जे वाटतं, तर ते त्यांचं दुःख आपण नाही अनुभवू शकत. त्यांची त्या दुःखाची अनुभूती आपण नाही घेऊ शकत. ते मायबापाकडून त्याचं कोवळं कच्चं लेकरू हिसकावून घ्यावं, पळवून न्यावं त्या लहानशा लेकराला, ते दुःख आईवडिलांना जसं होते तसं मला वाटते की आदिवासी ज्या जंगलामध्ये राहतात, ज्या रानावनातमध्ये राहतात, तर त्यांची जंगलं त्यांच्यापासून हिसकावून घेणं, कापून काढणं त्या जंगलांना, रानावनातून त्यांना विस्थापित करणं, हे दुःख हे त्याच पातळीवरचं दुःख असावं. ते दुःख भोगलेल्यांनाच कळते आणि ज्याचं जळते त्याला कळते, आपल्याला काय कळणार आहे. तर अशा पद्धतीचं ते एक भयावह पातळीवरचं दुःख आहे, विस्थापिताचं जे काही दुःख आहे, ज्यांच्यापासून जंगले हिसकावून घेतल्या जातात, तर जमीन हिसकावून घेतल्या जाते, त्यांना किती भयंकर दुःख होतं असावं की म्हणजे हजारो वर्षापासून या आदिवासींनी त्या जलाचं, जंगलाचं, जमिनीचं संरक्षण केलेलं आहे. लक्षात, वाघाचं संरक्षण, पशुप्राण्याचं संरक्षण या आदिवासींनी केलेलं आहे. आदिवासींनी कधीही झाडं लावा, झाडं जगवा जाहीर दिंड्या नाही मिरवलेल्या आहे. आदिवासींनी कधीही प्राण्यांना बचावण्याचे सोंगढोंग नाही दाखवलेली आहे. फार मोठे मोठे काही त्यांनी मिरवणुका नाही काढलेल्या आहे पर्यावरण वाचवा, पर्यावरण जगवासाठी. पण ते निमूटपणे आपलं कार्य, पर्यावरण वाचवण्याचं कार्य, जंगलाला बचावण्याचं कार्य त्यांनी करतात. उलट त्याच ठिकाणी हजारो झाडांची कत्तल करून एखादा प्रकल्प, एखादा प्रोजेक्ट उभा केला जातो, शासनाच्या आदेशाने उभा केला जातो, तेव्हा त्या गोष्टीला त्यांनी प्रचंड नकार देतात. हे आपल्याला दिसून येणार आहे आणि ही त्यांच्या निसर्गनिष्ठेची ताकद आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्या जीवन जाणीवा म्हणजे आदिवासींनी आपल्या कवितेतून अभिव्यक्त केलेली आहे. आदिवासींची जी काही म्हणजे आजवर आपण जर मराठी कविता बघितल्या तर अशा आदिवासी कविता आपल्या म्हणजे अशा निसर्ग कविता आपल्याला चुकून वाचायला मिळत नाही. सुंदर निसर्गाचं सुंदर चित्रण आपल्याला वाचायला मिळते. सुंदर सूर्य, तारे, वाहणाऱ्या नद्या, सुंदर सुंदर फुलं, फुलपाखरं, सूर्य, मावळतीचा सूर्य वेगळा, उगवतीचा सूर्य वेगळा, हे सगळं काही आपल्याला छानपैकी मनमुरादपणे छान कानाला गोड वाटतं, ते मनाला शांत करतं ते असं आपल्याला वाचायला मिळतं. परंतु आदिवासींचा निसर्ग हा वास्तववादी निसर्ग आहे. आदिवासी जसं जीवन जगतात
तसा त्यांचा निसर्गसुद्धा जीवन जगतो. आणि म्हणून त्यांच्या वाट्याला आलेला जो निसर्ग आहे तोच निसर्ग फार वेगळा आहे. तो वेगळ्या जाणीवेतून साकार होणारा निसर्ग आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून आदिवासींच्या अनुभूतीतील आणि त्यांच्या जगण्यातील जे काही निसर्गाची वर्णनं येणारी आहे ती वर्णनं वेगळेपणाने उठून दिसणारी वर्णनं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर ह्या सगळ्या कविता त्या माध्यमातून अतिशय महत्त्वाच्या कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर आता आदिवासींची जी काही संस्कृती आहे ती फार वेगळी संस्कृती आहे. आपण मागील जेवढे काही भाग बघितले 6-7 भाग बघितले त्याच्यामधून आपण आदिवासीची संस्कृती कशी आहे हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आदिवासींची संस्कृती इथल्या अभिजनांच्या संस्कृतीपेक्षा निश्चितच वेगळी संस्कृती आहे. त्यांच्या संस्कृतीची जडणघडण वेगळी आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. वर्णव्यवस्था, संस्कृती संगर, ऐतिहासिकता, प्रथा परंपरा, त्यांचा जंगल जल जमिनीसाठीचा संघर्ष, ही सांस्कृतिक रचना त्यांच्या कवितेमधली ही सांस्कृतिक रचना कवितेच्या माध्यमातून वेगळेपणानं येणारी आहे. आदिवासी कवितेमधून आदिवासी कवी कवयित्रींनी त्यांनी जे मूळ निवासी म्हणून आहेत त्या मूळ निवासी असण्याचा फार मोठा अभिमान त्यांना आहे की आम्ही इथले मूळ निवासी आहोत. आणि म्हणजे त्या अभिमानाच्या भूमिकेमधूनच आपण पाहतो की त्यांना हे सुद्धा माहिती आहे. म्हणजे इथले आदिवासी आपला संबंध अनार्य संस्कृतीशी जोडतात. त्या अनार्यांचे आम्ही वंशज आहोत अशा पद्धतीनं ते स्वतःचा विचार करणारे आहे. आणि म्हणून आर्य अनार्य संस्कृतीचा संघर्ष प्राचीन वैदिक धर्मग्रंथापासून तर जे काही भारतीय धर्मग्रंथ आहे रामायण महाभारत असू द्या तर ही त्या धर्मग्रंथामध्ये आदिवासींबद्दलची जी काही वर्णने येणारी आहेत ती वर्णने त्यांना प्रचंड अवमानास्पद वाटतात, त्यांचा अपमान करणारी वाटतात. आणि म्हणून याचा प्रचंड विरोध त्यांनी दर्शवलेला आहे. याविषयीचं त्यांनी प्रचंड विद्रोह त्यांनी पुकारलेला आहे की आम्ही माणसं आहो, आम्हाला माणसं समजा, आमचं असं विद्रुपीकरण करू नका, आम्हाला असं क्षीण भावनेने संबोधण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. आपण पाहतो की संविधानाने त्यांना दिलेलं हे भान आहे की ते या स्वतंत्र देशाचे ते स्वतंत्र नागरिक आहेत हे आज आपण म्हणतो. आणि म्हणूनच ही जाणीवा त्यांच्यामध्ये या जाणीवा निर्माण झालेल्या असल्यामुळे त्यांचं जे काही अवमानपूर्ण उल्लेख त्यांचे धर्मग्रंथाच्या माध्यमातून झालेले आहे इथल्या समाजवनाच्या दृष्टिकोनातून झालेले आहे त्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे, प्रचंड नकार दाखवलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ते त्यांच्या कवितेमध्ये उतरलेलं आपल्याला दिसून येणारं आहे. त्यांचं सांस्कृतिक वैभव नष्ट करणाऱ्या सत्य इतिहासाने म्हणजे त्यांचं सांस्कृतिक वैभव नष्ट करणारा जो सत्य इतिहास आहे तर तो इतिहास म्हणजे त्यांचं सांस्कृतिक वैभव नष्ट करणारा आहे. त्याला सुरुंग लावण्याची भाषा करणारे आदिवासी आहेत. या व्यतिरिक्त त्यांचा जंगल जल जमिनीशी ज्या वैभवशाली गोंड साम्राज्याचा म्हणजे एक त्यांचं गोंड राजांचं इथं साम्राज्य होतं तर ते साम्राज्य नाहीसे करण्याचा जो काही व्यवस्थेकडून प्रयत्न झालेला आहे तर त्या व्यवस्थेला हाणून पाडण्याचा प्रयत्न कवितेच्या माध्यमातून आदिवासी कवी कवयित्रीने केलेला आपल्याला दिसून येणारा आहे. तर जर आपण भुजंग मेश्रामांच्या कविता पाहिल्या तर भुजंग मेश्रामांच्या कविता त्या ताकदीचा आहे. म्हणजे आमच्या वाट्याला आलेलं जे विस्थापिकीकरण आहे, आमच्या वाट्याला आलेलं जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर हे काही निसर्ग निर्मित नाही आहे, तर हे व्यवस्था निर्मित आहे. मुठभर माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेलं जग आहे आणि म्हणून आमच्या वाट्याला ही उपेक्षा आलेली आहे, हे सगळं दैन्य दारिद्र्य आलेलं आहे. याची चिकित्सा करताना आपल्याला हे आदिवासी कवयित्री दिसून येणारी आहे. जर आपण ग्रँडफादर नावाची कविता जर बघितली आपण भुजंग मेश्रामांनी लिहिलेली जी अतिशय महत्त्वाची कविता आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे नेल्सन मंडेला जेव्हा भारत भेटीला येतात तेव्हा नेल्सन मंडेलावर चित्रित केलेली त्यांना उद्देशून चित्रित केलेली ही कविता ग्रँडफादर नावाची कविता. त्या कवितेमध्ये भुजंग मेश्राम असं म्हणतात की ते आले तेव्हा त्यांच्याकडे भटकंती होती आणि आमच्याकडे इतिहास. ते आले तेव्हा त्यांच्याकडे भटकंती होती आणि आमच्याकडे इतिहास. ते म्हणाले
आपण सर्वच करू अदला बदल. ते म्हणाले आपण सर्वच करू अदला बदल आणि बदलू जग, केला विश्वास. आता त्यांच्याकडे आहे इतिहास आणि आमच्याकडे विमुक्ती. आता त्यांच्याकडे आहे इतिहास आणि आमच्याकडे विमुक्ती. तर फार उपरोध आणि सुंदर पातळीवर त्यांनी चितारलेलं आहे. म्हणजे आर्य संस्कृती संघर्षाची आपल्याला आठवण यावी त्या दृष्टिकोनातून ते चितारलेलं की ते जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा त्यांच्याकडे भटकंती होती ना आमच्याकडे इतिहास होता. पण ते म्हणाले आपण करू सगळंच आदला बदल आणि बदलू जग, केला विश्वास, केला आदला बदल सगळं. आता त्यांच्याकडे इतिहास आहे आणि आमच्याकडे भटकंती आहे. आता आम्ही विमुक्त आहोत आणि ते सांगतात आमचा इतिहास इथला आहे. तर हे जे काही आशय आहे कवितेतला हा प्रचंड सामर्थ्यशाली आशय आहे. याच्यामध्ये संस्कृतीचं वेगळेपण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी ते नेल्सन मंडेलाला असं म्हणतात की ग्रँडफादर तुमची बुद्धाशी ओळख आहे की नाही, की ग्रँडफादर तुमची बुद्धाशी ओळख आहे की नाही. ज्या बुद्धाने समता स्वातंत्र्याचा पुरस्कार फ्रेंच राज्यक्रांतीच्या अगोदर केला, स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय त्याचा पुरस्कार हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या अगोदर केला आणि त्या बुद्धाचे आम्ही वंशज आहोत, त्या नागसंस्कृतीचे आम्ही वंशज आहोत. तर ग्रँडफादर तुमचे बुद्धाशी ओळख आहे की नाही. तर अशी अतिशय आपल्या संस्कृतीची वेगळेपणानं जाणीव करून देणारा हा कवी भुजंग मेश्राम आणि त्याची ती कविता वेगळेपणानं उठून देणारी कविता ही अतिशय महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घ्यावी, अशा पद्धतीची ती महत्त्वाची कविता आहे. तर आपल्या वाट्याला जे काही आलेलं विस्थापिताची समस्या असेल, सांस्कृतिकीकरणाचा पराभव असेल आपला झालेला, तर ते सगळं काही कृष्णकुमार चांदेकरपणा, माधव सरकुंडे म्हणा, दशरथ मडावी म्हणा, कुसुमाला म्हणा यांनी आपल्या कवितेतून फार ताकदीने हे मांडलेलं आहे. सांस्कृतिक दर्शनाचा भाग फार सशक्त जाणीवेतून आणि वेगळेपणातून त्यांचा आलेला आहे. त्यांचा महान राजा महात्मा रावण याला दरवर्षी प्रतिकात्मक रूपानं जाळल्या जातं. त्यांच्या एकलव्याचा तेजोवध होतो. शुपर्णकेचा अपमान कोणत्या तरी मर्यादा पुरुषोत्तम रामाकडूनच होतो, तिची विटंबना होते. शंभुकाची हत्या होते. त्यांच्या ऐतिहासिक क्रांतीपर्वाला उद्ध्वस्त करण्याचे जे षडयंत्र आहे ते षडयंत्र त्यांना वाटायला लागते की आमच्या ऐतिहासिक जो वारसा आहे त्याला उद्ध्वस्त करण्याचे इथले मनुवादाचे हे षडयंत्र आहे त्यांना असं वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि या प्रथांना, या परंपरांना म्हणजे आपण मान्यता द्यायची का. जर या प्रथा परंपरांना आपण मान्यता देत असेल, आपल्याच पराभवाचे उत्सव आपण साजरे करावे अशा प्रथा परंपरांना जर आपण मान्यता देत असू तर ही बिनशर्त शरणागती समजायची का, असा बरेचदा प्रश्न आपल्याला भुजंग मेश्राम करताना दिसतात. असा प्रश्न आपल्याला दशरथ मडावी पतुसा या कविता संग्रहाच्या माध्यमातून करताना दिसतात. मित्रांनो हे फार महत्त्वाचं आणि हे आपल्या कवितेतून म्हणजे त्यांच्या कवितेतून वेगळेपणानं हे जाणवते. म्हणजे सांस्कृतिकी वैभव त्यांचा नष्ट करण्याचा जो काही घातपाती प्रयत्न आहे त्याचं तीव्र दुःख त्यांना कसं होते हे फार वेगळ्या पातळीवर हे सगळं काही जाणवणारं आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आदिवासींची एक स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण अशी संस्कृती आहे. मग त्यांच्या आदिवासीच्या संस्कृतीमध्ये त्यांची गोटूल परंपरा आहे, त्यांचं नृत्य आहे, त्यांची गावबांधणी आहे. कोलाम लोक जे गाव बांधणी करतात, सगळ्या दुष्टशक्तीपासून वगैरे गावाला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर गाव बांधणी करावी लागते, ती त्यांची गावबांधणी आहे. त्यांच्या श्रद्धा आहे, त्यांच्या परंपरा आहे, त्यांचा विवाह आहे, त्यांचे घटस्फोट घेण्याच्या पद्धती आहे, त्यांची जातपंचायत आहे. ते सगळं काही त्या कवितेच्या माध्यमातून सहजपणे येताना दिसते. त्यांची संस्कृती अत्यंत प्राचीन असून पुरोगामी विचाराचे सुद्धा तत्त्व त्यांनी आपल्या संस्कृतीमध्ये सामावून घेतलेले आहे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यांची संस्कृती अगदी कालबाह्य आहे, त्यांची संस्कृती अगदी टाकाऊ आहे असं आपल्याला सरसकट म्हणता येत नाही. त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की आमच्या संस्कृतीमध्ये जे काही कालबाह्य आहे, समजा अंधश्रद्धा असेल, काही प्रथा परंपरा असेल कालबाह्य झालेले आहे, ते आम्ही बिलकुल दूर केले पाहिजे. आम्ही ते अजिबात स्वीकारता कामा नये.
हे आदिवासी कवींनी एवढ्या मोकळेपणानं मान्य केलेलं आहे. नाही तर आपण पाहतो की आपल्या प्रथा परंपरेला चिपकून राहतात माणसं गोचिडासारखे, आणि त्याच किती खरे आहे आणि त्याच किती बरोबर आहे ते वारंवार आपल्याला त्यांच्याकडून ऐकायला मिळते. तसुभर बदलत नाही लोक. आमच्या प्रथा परंपरा विज्ञानाशी कशा जुळणाऱ्या आहे, आमच्या धार्मिक संकल्पना विज्ञानाशी किती जुळणारे आहे आणि त्याच किती खरोखर आहे, महत्त्वाच्या आहे, हा सांगण्याचा त्यांचा अट्टहास असतो. पण बदल ते लोक स्वीकारत नाही, परिवर्तन ते लोक स्वीकारत नाही. जणू दगडावरची रेख किंवा दगडावरची रेघ म्हणजे त्यांच्या त्या काहीतरी धार्मिक भावना किंवा अत्यंत त्यांच्या त्या परंपरा प्रथा त्यांच्या असतात, त्याला ते गोचिडासारखे चिपकून असतात असं आपल्याला म्हणता येतं, असं आपल्याला म्हणावं लागतं. तर आपण असं पाहतो की त्यांची जी काही संस्कृती आहे, तर त्यांच्या संस्कृतीला हीन ठरवण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे, त्यांच्या संस्कृतीला जो तुच्छ ठरवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे, मुठभर लोकांनी जो केलेला आहे, त्याचा खरपूस समाचार काही कवयित्री आपल्याला घेताना दिसतात. मग त्या कुसुम आलाम असू द्या, उषा किरण आत्राम असू द्या किंवा मग कविता आत्राम असू द्या, त्यांच्या प्रथांना, त्यांच्या गोटूलसारख्या परंपरेला जर कोणी तुच्छ मानत असेल, हीन मानत असेल, तर त्याचा खरपूस समाचार घेताना आजी कुसुम आलाम हे आमच्या कवयित्री आहे, तर आपल्या गोटूल नावाच्या कवितेमधून त्या असं म्हणतात की तुम्ही भडवेगिरी केली, छेडछाड केली, कुंटण खाणे चालवले तरीही तुमचे फावते. तुम्ही भडवेगिरी केली, छेडछाड केली, कुंटण खाणे चालवले तरीही तुमचे चालते. आम्ही मात्र चांदण्यांना साक्षी ठेवून जीवनसाथी निवडण्यास गोटूलमध्ये येतो. आम्ही मात्र चांदण्यांना साक्षी ठेवून जीवनसाथी निवडण्यास गोटूलमध्ये येतो. त्यावेळी तुम्ही म्हणता गोटूल म्हणजे काय हो? त्यावेळी तुम्ही म्हणता गोटूल म्हणजे काय हो? व्यभिचाराचे, स्वैराचाराचे केंद्रच ना? व्यभिचाराचे, स्वैराचाराचे केंद्रच का? तो भडवेगिरी कधीही करणार नाही. हजारो वर्षाचा इतिहास आलटून पालटून पहा जरा. तो तुमच्यासारखी भडवेगिरी करणार नाही. तुम्ही कुंटणखाणी चालवता, स्त्रियांवर बलात्कार करता, तिची छेडछाड करता, इव्हन तुम्ही दलाली करता स्त्रियांचा देह विकून. आणि आम्ही जर आमचा जीवनसाथी निवडण्यासाठी त्या गोटूलमध्ये जात असू तर तुम्ही काय म्हणतात सभ्य लोक की गोटूल म्हणजे काय हो? म्हणजे कुठेतरी गोटूल म्हणजे तुमच्या व्यभिचाराचे, तुमच्या कुठेतरी स्वैराचाराचे केंद्रच ना, असं म्हणून तुम्ही त्या गोटूलप्रती तुमची हीन भावना व्यक्त करता. तर तो कधीही भडवेगिरी अशी करणार. आमचा हजारो वर्षाचा इतिहास आहे, तो हजारो इतिहासाचा म्हणजे इतिहास तुम्ही जरा आलटून पालटून पहा, तो असं कधीही करणार नाही. कारण तो आतबाहेर किती स्वच्छ आहे हे आदिवासी कवयित्रीला सांगायचं आहे. गोटूल या प्रथेमागचा उद्देश किती पुरोगामी होता हे त्यांना माहिती आहे. शेवटी ते असं सुद्धा म्हणतात, चांगलं ठणकावून खरपूस समाचार घेत, काय म्हणतात त्या असं म्हणतात की ब्लड ग्रुप चेक करण्याची वेळ अजून आमच्यावर आली नाही. याच्यापेक्षा अजून काय? आपण पाहतो की ब्लड ग्रुपचं प्रमाणपत्र मागा असं आम्ही म्हणतो विद्यार्थिनीला. कोणत्याही मुलाशी लग्न जर करायचं असेल एखाद्या मुलीला तर त्याच्या ब्लड ग्रुपचं प्रमाणपत्र तुम्ही मागा, रिपोर्ट मागा, तुम्ही त्याचा मेडिकल रिपोर्ट मागा ब्लड ग्रुपचा. का? त्याच्या चारित्र्यावर संशय असतो म्हणून तो रिपोर्ट मागितला जातो का? तो HIV बाधित वगैरे आहे म्हणून तो रिपोर्ट मागितला जातो का? तर तो रिपोर्ट काही म्हणजे HIV टेस्ट करण्याची काही आमच्यावर अजून वेळ आलेली नाही. असंही ज्यांना ते चेक करायची वेळ आलेली असेल त्यांनी ते करावं. अर्थात त्याच्यामागचे एकच दृष्टिकोन आहे असंही आपल्याला म्हणायचं नाही आहे. पण ज्या भूमिकेतून किंवा ज्या दृष्टिकोनातून त्यांच्या संस्कृतीला हीन लेखल्या जातं आणि त्यांना माहिती आहे की आदिवासी संस्कृती ही अगदी म्हणजे निसर्गाला मानणारी संस्कृती आहे. निसर्गासारखी विशाल, स्वच्छ, आतबाहेर अशा पद्धतीची ती संस्कृती आहे. आणि म्हणून विषय वासना याला थारा नसणारी ती संस्कृती आहे. आणि जर तुम्ही मुठभर लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केला आणि ती संस्कृती नसवण्याचा प्रयत्न केला, गोटूलची जी काही म्हणजे आज गोटूलसारखं राहिलेलं नाही, ते का झालेलं आहे तसं. म्हणजे जर आपण पाहिला की चंद्रपूरचा जवळपासचा एरिया जर आपण बघितला
तर तिथे जो कुमारी माताचा भयावह प्रश्न निर्माण झालेला आहे, कुणी निर्माण केलेला आहे तो कुमारी माताचा भयावह प्रश्न कुणी निर्माण केलेला आहे? जर एका समोश्याला, एका आलूबोंडाला जर आदिवासी स्त्रियांचं लैंगिक शोषण तुम्ही करत असाल, त्यांचं दारिद्र्य, त्यांची उपासमार बघून, तर याच्यासारखी नामुष्कीची गोष्ट नाही. हे सगळे संदर्भ अतिशय वेगळेपणाने त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून चितारलेले आहे. हे लक्षात घेणं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो फार महत्त्वाचं आहे. तर त्यांची संस्कृती अशी अतिशय महत्त्वपूर्ण संस्कृती आहे. उषा किरण आत्राम वारंवार आपल्या कवितेतून म्हणतात की गोंदून काळी होऊ नग निळी. गोंधन वगैरे करण्याच्या संस्कृतीला आता त्यांनी कालबाह्य मांडलेलं आहे. गोंधन शरीरावर करण्याची काही गरज नाही आहे. ते शोषितांचं प्रतीक आहे. ते जे शोषित आहेत त्यांचं प्रतीक ते गोंधन करणारे लोक किंवा गोंधन करणाऱ्या स्त्रिया आहेत. हे आता त्यांच्या कालप्रवाहामध्ये लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्या परंपरेला त्यांनी नकार दिलेला आहे. आपल्यातल्याच अंधश्रद्धेला त्यांनी मुठमाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्या सांस्कृतिक व्यूहरचनेचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांची कविता ही वेगळ्या अंगाची कविता आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतरचा म्हणजे आदिवासी जी काही कविता आहे ती कविता मराठी काव्यसृष्टीला भावली. ती त्यांच्या आदिवासींच्या ज्या काही बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये त्यांनी जे काही कवितेचं चित्रण केलेलं आहे ते फार लक्षवेधी स्वरूपाचं आहे. ते फार महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून त्यामधून त्यांच्या कवितेचं एक वेगळेपण काय आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. आदिवासींनी जे काही बोलीभाषेतून वेगवेगळ्या बोलीभाषेतून काव्यलेखन केलेलं आहे, मग गोंडी असेल, परधाणी असेल, भिलोरी असेल, वारली असेल, पावरी असेल, देहवाली असेल, ताडवी असेल, गोरमाटी असेल, तर या बोलीभाषेतील त्याचं म्हणजे सामर्थ्य, विशेष अंगाने भाषा कौशल्याचे त्याचे सामर्थ्य एवढ्या सशक्त जाणीवेने मराठी साहित्यसृष्टीमध्ये आजवर आलेले नव्हते असं म्हटलं तरीही काही गैर होणार नाही. आणि म्हणून आपण असं पाहतो की भुजंग मेश्रामांचा पहिलाच कविता संग्रह हा आदिवासी कविता संग्रह होता. त्यानंतर जर आपण बघितलं की त्यांनी जे काही उलगुलान कविता संग्रह लिहिलेला आहे, अभुजमाड कविता संग्रह लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये आवर्जून त्यांनी बोलीभाषेतल्या कविता लिहिलेल्या आहेत. मग त्या गोंडी बोलीभाषेतल्या असू द्या किंवा मग अभुजमाड या कविता संग्रहामध्ये बंबईया हिंदीचा वापर त्यांनी केलेला आहे. तर त्यांची कविता प्रामुख्याने आपण असं पाहतो की बोलीभाषेपासून आपलं नातं तोडणारी त्यांची कविता नाही असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. बघा, एक फार सुंदर कविता आहे भुजंग मेश्रामांची. वऱ्हाडी बोलीभाषेचा वापर करून त्यांनी ती कविता लिहिलेली आहे. ती आपल्या सरावना नावाची त्यांची कविता आहे. त्या सरावना नावाच्या कवितेमध्ये भुजंग मेश्राम असं म्हणतं, मात्रम तुही माही जमते सुखादुखाची पिवर बोली. मात्रम तुही माही जमते सुखादुखाची पिवर बोली. तुले फायलं की मले माह्या पोराची आठवण होते. तुले फायलं की मले माह्या पोराची आठवण होते. जो म्हणते सरावन मासी हर्ष मानसी इकडे तिकडे चोईकडे आणि झोपते उपाशी. तो म्हणते सरावन मासी हर्ष मानसी इकडे तिकडे चोईकडे आणि झोपते उपाशी. ठाले काहाचा हारसन बिरस. ही व्यथा बघा किती ठासून भरलेली आहे त्या कवितेमध्ये. करुणा किती ठासून भरलेली आहे त्या कवितेमध्ये. एकीकडे त्याला शाळेतून शिकवलं जाते, बालकवीच्या कवितेतून शिकवलं जातं, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद. याला काहाचा आनंद बिनंद. हां, हे कविता म्हणते उपाशी झोपते. पण तुझ्या माया सुखदुःखाची पीवर जो बोली जमते बाबा. श्रावण महिना जो आहे त्या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण उत्सव येतात. हिंदू धर्माचे अनेक सण उत्सव येतात. ते सण उत्सव आदिवासी देखील मानतात. हां, आणि आम्ही सुद्धा सण म्हणजे ते उपास तपास धरतो. आज कोण वार आहे तर मंगळवार, आज कोण वार आहे तर गुरुवार, आज कोण वार आहे तर बस्तरवार, आज कोण वार आहे तर शुक्रवार. म्हणजे हे आमच्यासाठी सुविधाच केलेली आहे. म्हणजे आमच्या उपासमारीच्या काळात हे जर उपास येत असेल तर आमच्यासाठी सुविधाच आहे ना ती उपाशी राहण्याची. तर हे दुःख, कमालीच्या पातळीवरचं दुःख आदिवासी कवी आपल्याला चितारताना दिसतात. आपण असं बघतो की याच भुजंग मेश्रामांनी बंबईया हिंदीचा वापरसुद्धा आपल्या कवितेच्या कविता संग्रहाच्या माध्यमातून, जी बंबईया हिंदी आहे
मुंबईमध्ये जी बोलल्या गेलेली हिंदी मिश्रित बिहारी वगैरे जे काही मिश्रित भाषा झालेली आहे, आज त्याला बंबईया हिंदी असं म्हणतात, त्या भाषेचा वापर करीत भुजंग मेश्रामांनी एक जी कविता लिहिलेली आहे, मानव प्राण्यासाठी नैसर्गिक भाईचारा, मानव प्राण्यासाठी नैसर्गिक भाईचारा नावाची कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये आमचे भुजंग मेश्राम असं म्हणतात की राधाबाईने भाड़े से सब मुफलिसों को दी खोलिया, राधाबाई ने भाड़े से सब मुफलिसों को दी खोलिया, उसने देखा नहीं, उसने चमार नहीं सोचा, भैया नहीं देखा, ना बंगाली ना मुसलमान ना पंडित ना भंगी ना चाकरमान. चमार नहीं सोचा, भैया नहीं देखा, ना बंगाली ना मुसलमान ना पंडित भंगी ना चाकरमान. उसरात बाहर से लगाई कड़िया और उनके हाथ में था रॉकेल कैन, एसिड बल्ब और कौन आता बाहर, जो बाहर से बंद थे दरवाजे, जलते हुए शरीर की दुर्गंध, वाचवा की याचना. तर अशा पद्धतीने महानगरामध्ये राहणारे जे काही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे, सर्वसामान्य आपलं पोट हातावर घेऊन जाणारे आणि पोट भरणारे जे लोक आहे, तर त्या स्त्रियांचे प्रश्न तिथल्या बंबईया हिंदीच्या भाषेतून त्यांनी फार सुंदर भाषा शैलीचा प्रयोग करून त्यांनी ते चितारलेले आपल्याला दिसून येणारे आहे. तर अशाच पद्धतीचं सौंदर्य ते म्हणजे त्यांची बघा, गोंडी बोली भाषेतल्या त्यांच्या कविता बघा. आता सगळ्याच गोष्टीचं मी चित्रण करत नाही या ठिकाणी, पण त्यांची जी काही गोरमाटी भाषेमध्ये त्यांनी जे कविता लिहिलेल्या, कमालीच्या ताकदीच्या त्यांच्या कविता आहे, आवर्जून आपण वाचाव्या अशा पद्धतीच्या त्या कविता आहेत. जर आपण उलगुलान नावाचा कविता संग्रह वाचला तर त्याच्यामध्ये गोरमाटी भाषेमध्ये लिहिलेल्या कविता किती ताकदीच्या आहे हे आपल्या लक्षामध्ये येणारे आहे. त्यांनी आपल्या एका कवितेमध्ये असं म्हणतात, म्हणजे ते गोरमाटी भाषेमध्ये लिहिलेली कविता आहे, त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, तम रानटी करण कोचो अन वोच वेळा उ कलात्मक कू, तम रानटी करण कोचो अन वोच वेळा उ कलात्मक कू, मारयाडी काचळी पर लगावचा आयना, मारयाडी काचळी पर लगावचा आयना, बापेन म अरे तुरे कुचू, मारे होटे पा आवचं कतरा तरी लवंडे सबूत. बापेन म अरे तुरे कुचू, मार होटे पे आवचं कतरा तरी लवंडे सबूत. तर बघा, म्हणजे तुम्ही एकाच वेळी रानटी म्हणून म्हणता आणि त्याच वेळी ती कलात्मक कशी काय होती भाषा. मी माझी आई जी काही चोळी आहे, काचळी आहे ती घालते, ते त्याच्यावर आरसे लावते. माझ्या बापाला मी अरे तुरे बोलताना अरे तुरे बोलतो माझ्या बापांना. आमचे बंजारा बांधव, आमचे गोरमाटी बांधव शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये शिकतात, असंच म्हणतात ते. समजा आपण एखाद्या दिवशी नाही गेलं, मॅडम तू काल आलीच नव्हती, कुठं गेलती म्हणते, आपण समजून जायचं ते आपल्या आईशीच बोलत आहे म्हणून. तर हा जो त्यांच्या बोलण्यामागचा भाग आहे ते जाणून बुजून असं बोलत नाही, किंवा त्यांना हेही माहिती आहे की तम हा शब्द हा आदराने वापरायचा शब्द असतो, तुम्ही सारखा तो शब्द, पण त्यांना तो आपलेपणा वाटतो. अरे तुरे म्हणण्यामध्ये त्यांना आपलेपणा वाटतो. तर त्या शब्द प्रयोगाचा, ती आपुलकीची भाषा आहे, फार जिव्हाळ्याची भाषा गोरमाटी भाषा आहे. तर त्या भाषेचा वापर करून आम्ही आमच्या शब्दामध्ये कितीतरी म्हणजे शिव्या देतो, आमच्या भाषेमध्ये आम्ही कितीतरी शिव्या देतो. म्हणजे माझ्या तोंडावर जे काही लवंडे शब्द येतात तर ते कितीतरी शिव्या आहे आमच्या, आम्हाला त्याचं काही वाटत नाही. घरामध्ये जर आई बाबा शिव्या देत असेल एकमेकाला तर त्या शिव्या आमच्या अंगामध्ये पडतात, आणि त्या शिव्या कोणत्या संतापातून येतात, कोणत्या भावनेपोटी येतात, हा भाग अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तर हे सगळं काही चित्रित म्हणजे भाषा शैलीचं त्यांचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. वाहरू सोनवणे म्हणा, हिरामण पाडवी म्हणा, चामूलाल राठवा म्हणा, यांच्या ज्या कविता आहे, भिलोरी भाषेतली कविता आहे, किंवा म्हणजे देहवाली जी भाषा शैली आहे, चामूलाल राठवांनी देहवाली या बोलीभाषेमधले जवळपास 15-16 कविता लिहिलेल्या आहे. माझी सनद कुठे गेली या कविता संग्रहामध्ये.
म्हणजे एका कवितेमध्ये ते असं म्हणतात, चामूलाल राठवा म्हणजे आमच्या भाषेला किती कमजोर समजलं जातं, आदिवासींच्या भाषेला किती कमजोर समजलं जातं, हे सांगत असताना ते असं म्हणतात की आम्हा भाषा कमजोर, आम्हा भाषा कमजोर, तियो काय तियो काम मूल नाही, आम्हा भाषा कमजोर तियो का मूल नाही, 12-13 वाट किन 12-13 वाट किन वाटी देदा जेहे तेहे. म्हणजे याच्यामधून याचे एक शब्दशः मला अर्थ तुम्हाला सांगता येणार नाही, परंतु आदिवासींच्या बोलीभाषेला हे फार कमजोर समजल्या जातं. या कमजोर भाषेचं काही काम नाही आहे बाबा. हां, हे कोणत्याही वाटेनं गेली तरी चालते, आली तशी. तर याचं दुःख त्यांनी त्यांच्या त्या देहवाली बोलीभाषेचा प्रयोग करून त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येणार आहे. आमचे जे हे आहे कोण बहारू सोनवणे आहे, त्यांनी भिलोरी भाषेचा वापर करून जवळपास 15-16 कविता लिहिलेल्या आहेत. त्यांचा गोधड नावाचा पहिला कविता संग्रह जर आपण वाचला तर आपल्या हे लक्षात येणार आहे की त्यांनी छान भिलोरी भाषेचा वापर करून ते मांडलेलं आहे. एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की मला बंदूकच मारी अशी बात नहा मी मा, मला बंदूकच मारी अशी बात नहा मा, जीव लेणारं चौफेर सत, जीव लेणारं चौफेर सत, घरमा बाहेर सगा साई माय बाप, बठसमा पाणी मुरायलस, बठसमा पाणी मुरायलस, अन मरणनी नेटमा कतलाक दप्ता फिरू, जीवस ताऊक माणुसकीनी लढाई लढनाच पडीमा. तर या ठिकाणी आपण असं बघतो की तो मुलगा आईला, तरुण मुलगा आईला समजावून सांगतो. काय समजावून सांगतो की मला बंदूकच मारणार अशी काही गोष्ट नाही आहे, अशी काही बात नाही आहे की मला बंदूकच मारणार. जीव घेणार तर सगळीकडे आहे, चौफेर आहे जीव घेणारे, घरात आहे, बाहेर आहे, सगळे आहे, साथी आहे, मायबाप आहे, म्हणजे जिथं बसलो तिथं पाणी मुरत आहे. आणि मग मरणाची भीती पत्करून कुठपर्यंत फिरत राहू? मग आपल्याला शेवटी काय करावं लागेल? माणुसकीची लढाई लढावंच लागेल मग काही झालं तरी. तर अशा पद्धतीचा सुंदर आशय भिलोरी या बोलीभाषेचा वापर करत त्यांनी आपल्या कविता चित्रित केलेल्या आपल्याला दिसून येणार आहे. प्रभू राजगडकरांची गोंडी भाषेतली कविता बघा. डमडम डमरू का केजाना, चांद लागे माथे करो, कितोरे दादा शिवा का दर्शन कितोरे. त्यांची गोंडी भाषेतली कविता, लोकगीताचा बाज असलेली त्यांची कविता. तर ह्या सगळ्या ज्या त्यांच्या बोलीभाषेतल्या कविता आहे, तर त्यांच्या जीवनानुभूतीचे रसरस्ते स्वर घेऊन संवाद साधणारी, वाचक वर्गाशी संवाद साधणारी त्यांची कविता हे वेगळेपणानं उठून दिसणारी आहे. उषा किरण आत्राम म्हणा, प्रभू राजगडकर म्हणा, हे यांच्या गोंडी बोली भाषेतला सवाल उभा करतात. त्यांचे काही म्हणजे सवाल उभा करताना त्यांचे काही शब्द प्रकट होतात. जसं उषा किरण अत्राम आपल्या कवितेमध्ये बाताल मावा देश, माझा देश कोणता, असा प्रश्न निर्माण करतात. तर या आदिवासी कवितेने मराठी काव्यसृष्टीला दिलेल्या वेगळेपणाबद्दल डॉक्टर विनायक तुमराम असं म्हणतात की आदिवासी कवितेचे रूप निहाळता त्यात एकसारखेपणा कधीच आढळत नाही. प्रत्येक आदिवासी कवीने भिन्न भिन्न विषयावर कविता लिहून आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. या कवीपैकी कुणी अस्मितेच्या शोधार्थ निघलं आहे, तर कुणी काटेरी पाऊल वाटेने किर्र जंगल जिव्हाऱ्या हाकारत चालला आहे. काहींनी आपल्या शूरवीर पूर्वजांच्या कर्तृत्वाची ध्वजा फडकवत ठेवली आहे. आदिवासी रानात डांबणाऱ्या त्यांच्या लंगोटी नेसून कंदमुळे शिकारीवर जगण्यास भाग पाडणाऱ्या व्यवस्थेबद्दल प्रचंड प्रक्षोभ काहींनी आपल्या कवितेतून प्रकट केलेला आहे. तर रानातील धूळमाती पांघरून पालापाचोळा उठवीत गरगरणाऱ्या वावटळीप्रमाणे प्रश्न काहींनी गांभीर्याने उभे केलेले आहेत. विद्रोहाची भाषा वापरून एकात्मजीवनाचा व धर्मसंस्कृतीचा पुरस्कार करीत आत्मसन्मानाची कैफियत सर्वांनीच मांडली आहे, कारण विद्रोहाचे सामर्थ्य हे कवी जाणून आहे. तर अशा पद्धतीने एकापेक्षा एक सरस कविता ह्या बोलीभाषेमध्ये त्यांनी लिहिलेली आहे.
हे बोलीभाषा ही त्यांच्या वेगळेपणाचं सामर्थ्य आहे. अशा बोलीभाषेतून आतापर्यंत कविता मराठी साहित्यसृष्टीमध्ये आलेल्या नाही आहे. तर या बोलीभाषेचा गौरव त्यांनी फार, म्हणजे आदिवासी कवींनासुद्धा या बोलीभाषेचा गौरव आहे हे आपण आवर्जून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. थोडा भाग आपण इथे अतिशय महत्त्वाचा भाग पाहू की आदिवासी म्हणजे या बोलीभाषेचे सामर्थ्य बघत असतानाच आदिवासींनी आपल्या कवितेमध्ये, म्हणजे कवितेची भाषा जर आपण बघितली तर आदिवासींनी आपल्या कवितेमध्ये वाक्प्रचार, म्हणी, सात पडसादी शब्द याचा वापर कसा केलेला आहे ते आपण या ठिकाणी अगदी संक्षिप्त शब्दामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. तर साध पडसादी शब्दांचा वापर त्यांच्या कवितेमधून झालेला आपल्याला दिसून येणार आहे. जसे कसे शब्द आहे? उन्हाळे पावसाळे, जटाबिटा, किडूक मिडूक, हरस बिरस, चुपचाप, सुखदुख, इकडे तिकडे, लाजबीज अशा पद्धतीचे ते शब्द येणारे आहे. तद्वतच वावर बिवर, लांडी लबाडी, सैर भैर अशा पद्धतीचे ते शब्द आहे. नादमयता आहे त्यांच्या शब्दामध्ये असं आपल्याला दिसून येणारे आहे. त्या साध पडसादी शब्दामध्ये नादमयता आहे. जसं खोदू खोदू, निंता निंता, शब्दाची पुनरावृत्ती आहे. लक्षात घ्या, शब्दाच्या पुनरावृत्तीमुळे जसे साध पडसादी शब्दातून नादमयता निर्माण झालेली आहे तशी शब्दाच्या पुनरावृत्तीतून नादमयता निर्माण झालेली आहे. ती नादमयता कशा पद्धतीची नादमयता आहे ती नादमयता आहे खोदू खोदू, निंता निंता, लपालपी, बोंबलू बोंबलू, दुमार दुमार, लख लख, दळता दळता, बालबाल, गरम गरम, वटवट, खटखट, मटमट, बोल बोल, जय जयकार, तोलमोल, गोल गोल, हे अनेक शब्द असे देता येईल आपल्याला. आपण तेवढं त्याच्यामध्ये म्हणजे शिरू नाही. त्यांची काही म्हणी आणि वाक्प्रचार आहे. म्हणजे त्यांनी त्या म्हणीचा आणि वाक्प्रचाराचा त्या कवितांमध्ये वापर केलेला आहे. बोलीभाषेतल्या कविता असू द्या की प्रमाण भाषेतल्या त्यांच्या कविता असू द्या, तर त्याचा फार सुंदर वापर त्यांनी केलेला आहे. दिवाळीले पीक आणि शिमग्याले भीक, मी म्हणे नाही खात मन मावत्यात. त्यानंतर झाकली मूठ 1.25 लाखाची, या धर्तीवर, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची या धर्तीवर त्यांनी नवीन म्हण तयार केलेली आहे. बंद मुह किती किमती, बंद मुह किती किमती. त्यानंतर कुणीही यावे आणि टिकली मारून जावे, आपली ती भेटीन लोकाची खोटी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी, बळी तो कानपिळी, अशा अनेक म्हणी येणारे आहे. तद्वतच आदिवासी काव्यामध्ये देदाण सुटे गिऱ्हाण, उठता लाथ बसता बुकी, वडाची साल पिंपळाला, गर्दीला पदर दाखवणे, पोबारा करणे, मुठ मारणे, जमिनीदिगत कोरडी होणे, हाकबोंब नसणे, डोळ्यात शरम येणे, कुरकुर करणे, चित्त खवळणे, अशा अनेक वाक्प्रचार येणारे आहे असं आपण म्हणू. मनमोकळा आविष्कार केलेला आहे आदिवासी कवयित्रीने, आदिवासी कवींनी आपल्या कवितेमध्ये मनमोकळा आविष्कार केलेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्याच्यानंतर अश्लील आपण ठरवायची का त्यांची कवितेतले शब्द, तर हे अश्लीलतेचं बंधन काही आदिवासी कवींनी पाळलं नाही आणि पाळता नसतात. प्रतिभावंत कवी अशा अश्लीलतेचं बंधन आपल्या कवितेमध्ये पाळत नसतात. ज्या शिव्या येतात त्या तीव्र संतापापोटी व्यवस्थेवरच्या शिव्या येतात. त्यांचा भावस्फोट असतो, तो भावनांचा स्फोट असतो त्यांच्या शिव्या येणं म्हणजे. आणि म्हणून त्या शिव्या अश्लील वगैरे वाटत नाही आपल्याला. जेव्हा त्याचं म्हणजे लिंगवाचक ज्या काही शब्द येतात कवितेमध्ये ते आपल्याला अश्लील वाटत नाही, कारण त्याच्यामागे त्यांचा तीव्र संताप आपल्याला जाणवतो. त्या कवितेमध्ये सुद्धा अनेक शिव्या येणारे आहे. लबाडी आहे, बायली आहे, भाडखाऊ आहे, भडवा आहे, बोहार्या, नंगाट, हिची बहीण, माय घाल्या, रखेल विष, अनेक अशा शिव्या आहे. त्याच्या खोलामध्ये मी इथं जात नाही. त्यानंतर आपण असं पाहतो की उलट त्या शिव्यांच्या माध्यमातून वगैरे ती कविता अर्थवाही झालेली आहे, फार वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यांचे कल्पना वैभवसुद्धा कमालीचे त्यांचे कल्पना वैभव आहे. स्त्री प्रकृतीच्या काही लकबी आहे, जसं उडगे माय, मायबाई, बाईव, त्याच्यानंतर मायलेक, हितमाय, बसनं माय, बया बया बया, सख्यानो चला ग, असे अनेक स्त्री प्रकृतीतल्या लकब असलेले काही त्यांचे शब्द आहे.
त्यांचे काही संकेत आहे, सूचक अर्थाने कवींनी वापरलेले काही संकेत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. काही त्यांचे अंकसंकेत आहेत. हे अनेक संदर्भ त्यांच्या कवितेमध्ये आहे आणि या सगळ्यामुळे त्यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण झालेली आहे. त्यांची कविता अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे आदिवासी कवितेचं वेगळेपण हे आपण आत्तापर्यंतच्या तासामध्ये बघितलेलं आहे. अतिशय महत्त्वाची वेगळेपणानं उठून दिसणारी मराठी काव्यसृष्टीचं लक्ष वेधून घेणारी आणि भाषाशैलीच्या दृष्टिकोनातून, आदिवासी जीवन जाणीवेच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या सांस्कृतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक वेगळी छाप मराठी काव्यसृष्टीमध्ये निर्माण केलेली आहे असं म्हणायला अजिबात काही हरकत नाही. तर पुढच्या तासिकेला आपण आदिवासी जे काही कादंबऱ्या आहेत, मग आदिवासी तर कवींनी लिहिलेल्या कादंबऱ्या कोणत्या आहे आणि आदिवासी कवींच्या कादंबऱ्या कोणत्या आहे. आदिवासी कवींच्या कादंबऱ्या ह्या फार संक्षिप्त स्वरूपात आहे, म्हणजे अगदी बोटावर मोजाव्या एवढ्या त्यांच्या कादंबऱ्या आहे. आदिवासी साहित्यिकांच्या कादंबऱ्या आहेत, तर त्या कशा आहेत, काय आहेत, हे आपण पुढच्या तासिकेला या ठिकाणी समजून घेऊ, जाणून घेऊ. आजचे जे विवेचन आहे ते विवेचन इथंच संपवते. आपण पुढच्या भागाला भेटू.